कधी असा विचार आलाय का मनात की मी कितीही प्रयत्न केले तरी माझं आयुष्य का पुढे जात नाही? मी एवढं स्ट्रगल करतोय पण समाधान का मिळत नाही? कधी कधी असं वाटतं की माझ्यात काहीच उरलं नाही. थांबा, एक छोटंसं सत्य सांगते. तुमचं आयुष्य तुमच्यावर नाही तर तुमचे विचार तुमच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवतात. आणि हाच विचार तुमचं आयुष्य खालीही ओढू शकतो आणि वरती देखील ढकलू शकतो. नमस्कार मंडळी, हे आहे मनस्वर बाई काव्या, जिथे प्रत्येक शब्द तुम्हाला स्वतःकडे परत नेतो. आज आपण बोलणार आहोत स्ट्रगल, स्ट्रेस आणि डिप्रेशनमधून पॉझिटिव्ह थिंकिंग खरंच बाहेर काढते का, आणि यामागे सायंटिफिक, सायकोलॉजी आणि रिअल लाईफ ट्रूथ काय आहे. चला सुरुवात एका खूपच रिलेटेबल गोष्टीने करूया. कल्पना करा, एकाच घरात दोन भाऊ राहत आहेत. दोघांच्या आयुष्यात एकच स्ट्रगल, पैसे कमी, कामाचं प्रेशर, जबाबदाऱ्या जास्त. पण त्यांचं आयुष्य दोन वेगळ्या दिशेला गेलेलं. का? कारण त्यांची परिस्थिती सारखी होती पण त्यांचे विचार वेगळे होते. पहिला भाऊ म्हणायचा, माझं नशीब वाईट आहे, माझ्याकडून काहीच होणार नाही. आणि यामुळे तो अधिकच थकलेला, अधिकच डिप्रेस्ड झाला आणि त्याचं संपूर्ण आयुष्य अंधारात गेलं. दुसरीकडे दुसरा भाऊ म्हणायचा, परिस्थिती कठीण आहे पण मी हार मानणार नाही, एक दिवस नक्की सगळं बदलेल. मला सुरुवात बदलायची नाहीये, मला विचार बदलायचे आहेत. हळूहळू तो पुढे गेला, नवीन स्किल्स शिकल्या, छोट्या पावलांनी सुरुवात केली आणि काही महिन्यातच त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं. सिच्युएशन सेम होती पण थिंकिंग वेगळी होती. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे खोटं मोटिवेशन नाही. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे सगळं परफेक्ट आहे असं स्वतःला खोटं सांगणं देखील नाही. तर पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे परिस्थिती कठीण असली तरी मी उपाय शोधू शकतो, हा विश्वास. याला सायकोलॉजीमध्ये म्हणतात कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग. म्हणजेच समस्या तशीच असते पण तुमचं तिच्याकडे पाहण्याचं विजन बदलतं. स्ट्रेस कमी होण्याचं सायंटिफिक रिझन बघा. जेव्हा आपण निगेटिव्ह विचार करतो तेव्हा कॉर्टिसॉल वाढतो, शरीर हेवी वाटू लागतं, मन थकल्यासारखं होतं. पण ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह थिंकिंग सुरू करतो त्यावेळेस डोपामिन वाढतो, सेरोटोनिन वाढतं आणि शरीर रिलॅक्स होतं. म्हणजेच बॉडी इंटरनली सपोर्ट करू लागते. डिप्रेशनमधून बाहेर काढणारा छोटा पॉवरफुल नियम सांगते. डिप्रेशनमध्ये मन काहीच करायला तयार होत नसतं. अगदी पॉझिटिव्ह थिंकिंग करायला देखील मन नकार देतं. पण एक रूल नक्की मदत करतो. काहीही पॉझिटिव्ह विचार मनात आला तर त्याला 5 सेकंद होल्ड करा. बघा, मन बदलायला लागेल. उदाहरण घ्या, आज 10 मिनिट चालायला जायचे. मन म्हणेल नको, दमलोय. तुम्ही फक्त 5 सेकंद तो पॉझिटिव्ह विचार पकडून ठेवा. बघा, शरीर लगेच ते फॉलो करतं. आता स्ट्रगलमधून बाहेर काढणारा छोटा एक्झाम्पल घ्या. एका मुलीला अभ्यासात खूपच मागं पडल्यामुळे खूप स्ट्रेस होता. तिला वाटायचं मी काहीही करू शकत नाही. पण एक दिवस तिने एक छोटा डिसिजन घेतला. मी फक्त 5 पानं वाचणार रोज. या एका पॉझिटिव्ह विचारांमुळे ती 5 पानावरून 10 पानं वाचू लागली, 10 वरून 20 वर आली आणि काही महिन्यातच ती फक्त पास नाही तर मेरिटमध्ये आली. स्ट्रगल बदलला नाही, पॉझिटिव्ह थॉट बदलला. आता निगेटिव्ह विचारांवर 3 सेकंद रिव्हर्सल टेक्निक सांगते, ती ऐका. जेव्हा निगेटिव्ह विचार मनात येतो ना, म्हणजे मी काहीच नाही करू शकणार, याला 3 सेकंदात लगेच उलटं करा. जसं मी नाही करू शकणार याऐवजी बोलायचं, आज थोडं जरी केलं ना तरी मी पुढं जाईल. मी एकटा आहे या वाक्याऐवजी बोला, मी स्वतःला साथ द्यायला शिकतोय. माझं नशीब वाईट आहे या वाक्याऐवजी बोलायचं, मी माझी स्टोरी रिराईट करतोय. बघा, पॉझिटिव्ह थिंकिंग तुमची परिस्थिती बदलत नाही, ती तुम्हाला बदलते. आणि तुम्ही बदललात की तुमची परिस्थिती देखील आपोआप बदलते. जेव्हा स्ट्रगल असतो, स्ट्रेस असतो, डिप्रेशन मनावर असतो, तेव्हा पॉझिटिव्ह विचार करणं हे लक्झरी नाही तर ते सर्वायवल आहे. सुरुवात एका छोट्या विचाराने करा. मी आज स्वतःसाठी 1% एफर्ट्स देणार. बस 1 दिवस 1%, 7 दिवस 7% आणि 30 दिवस 30%. आणि 3 महिन्यांनी तुम्ही त्या जागी उभे राहाल जिथे तुम्हाला कधी वाटलंच नव्हतं. तुम्ही बदलणार, तुमचं आयुष्य सुधारणार आणि संघर्ष तुमचा गुरु बनणार. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. मी काव्या, भेटूया पुढे मनाला भिडणाऱ्या विचारांमध्ये. तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा, स्वतःचं मन जपा आणि पॉझिटिव्ह थिंकिंग करायला विसरू नका.